बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार. एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन मधली वाहतूक कोंडी कमी होण्यास होणार मदत. मुंबईत महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणार. तापमानातील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. वांद्रे आणि माहीम स्थानकादरम्यान मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू बीचची दुरुस्ती होणार. परिणामी 24 आणि 25 जानेवारीला रात्रीपासून दादर ते अंधेरी दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहणार. धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन. वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यामध्ये वाघ कैद. बुलढाण्यात आंबा बरवा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी. अभयारण्यामध्ये वाघाचा 2 वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना मुक्त संचार बघायला मिळाला. पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात. ट्रक दुकानात जाता जाता राहिला. नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी नैना बाधित प्रकल्पग्रस्तांचा आसूड मोर्चा. नैना प्राधिकरणानं मालमत्ता पत्रक देण्याचं लेखी आश्वासन पूर्ण न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी काढला मोर्चा. नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी नैना बाधित प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा. मालमत्ता पत्रक देण्याचं लेखी आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचा मोर्चा. खासदार प्रणिती शिंदे हातात संविधानाची प्रत घेऊन मोर्चात सहभागी. शहांनी माफी मागण्याची मागणी. सांगलीच्या जतमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीनं बंदची हाक. परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड. सूर्यवंशींची हत्या आणि अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेलं वक्तव्य या तिन्ही घटकांचा निषेध. हडपसर माळावाडीमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट. संतप्त नागरिकांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा. अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना केला जाहीर निषेध. भिवंडीच्या कोनगावमधून पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 4 बांगलादेशींना घेतलं ताब्यात. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. धुळ्यातील हॉटेल शेरे पंजाबमधून 4 बांगलादेशींना अटक. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ब्लँकेट विकण्याच्या बहाण्यानं बांगलादेशी धुळ्यामध्ये आल्याची पोलिसांची माहिती. मालाडमधून 2 गांजा तस्करांना अटक. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची मोठी कारवाई. दोन्ही आरोपी पालघरचे रहिवासी असल्याची माहिती. खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुलाचा शेतात खेळतानाचा व्हिडिओ शेअर. सध्या संपूर्ण शिंदे कुटुंब 3 दिवस दरे या साताऱ्यातील मूळ गावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून रामोशी समाजाचे नेते दौलत चितोळेंनी जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला होता. तो फेडण्यासाठी चितोळेंकडून भंडाऱ्याची उधळण. नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये गेल्या 15 दिवसात तब्बल 2000 रुपये प्रति क्विंटलची घसरण. दरात घसरण होत असल्यामुळे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा. त्यामुळे काही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र 4-4 दिवस बंद. बारदान वेळेवर मिळत नसल्यामुळे गावकरी त्रस्त. धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार हेक्टरी 20,000 रुपयांच्या बोनसची घोषणा. परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यामुळे विरोधकांकडून टीका. जागतिक शेतकरी दिनानिमित्त जैन उद्योजकांकडून शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उपस्थिती. शाळेच्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा गौरव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.